नमस्कार, मी आज बनवणार आहे भेंडीची भाजी। त्यासाठी मी इथे पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून अशी बारीक चिरून घेतलेली आहे। आणि हा एक बटाटा साल काढून मी अशा छान ह्याचे छोटे छोटे चक्र केलेले आहेत। आता पहिल्यांदा मी गॅसवर कढई ठेवते। आता मी कढईत तेल टाकते। मी चिरलेली भेंडी टाकते। भेंडी छान परतून घेते, त्याचा चिकटपणा जाईपर्यंत। माझी परतवून झालेली आहे। आता मी भेंडी ताटात काढून घेते। आता परत मी थोडं तेल टाकते। झालंय, आता मी 1 चमचा मोहरी टाकते। मोहरी तडतडली आहे। आता मी बारीक चिरलेला कांदा टाकते। अर्पत कढीपत्त्याची पानं टाकते। घेतलेलं लसूण टाकते। आता मी बारीक चिरलेला टोमॅटो टाकते। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते। टोमॅटो छान नरम होईपर्यंत परतून घेते। 2 हिरव्या मिरच्या टाकते, अशा मधून कट करून टाकते। थोडीशी हळद टाकते। अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकते। आलं लसणाची पेस्ट करपायला नको म्हणून 1 चमचा पाणी टाकते। थोडंसं हिंग टाकते। 1 चमचा मिरची पावडर टाकते। 1 चमचा धना पावडर टाकते। 1 चमचा जिरा पावडर टाकते। अर्धा चमचा गरम मसाला टाकते। थोडंसं पाणी टाकते। आता सगळा मसाला करते। आता मी हा चिरलेला बटाटा टाकते। छान असं परतून घेते। हलकंसं परत थोडंसं पाणी टाकते। चवीनुसार मीठ टाकते। मंद आचेवर बटाटा शिजवून घेते। आता मी बघते बटाटा झालाय का। नाही शिजला अजून।
बटाटा थोडासा शिजलेला आहे. आता मी भेंडी पण टाकते, म्हणजे भेंडी बरोबर बाकीचा बटाटा पण शिजेल. आणि भेंडी पण मी अर्धवट शिजवून घेतलेली आणि बटाटा पण अर्धवट शिजलेला आहे. आणि मीठ मी पहिलंच टाकलेलं आहे. आता मी परत छान बटाटा आणि भेंडी मिक्स करून घेते. बटाटा आणि भेंडी छान मिक्स करून झालेली आहे. आता परत मी गॅस एकदम स्लो ठेवून शिजवून घेते. माझी भेंडी बटाट्याची भाजी आता तयार झालेली आहे. भेंडी बटाट्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा.